गॅप टाकू नका, गॅप पडू नका. या 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 दर्शनाला 7-8 7-8 हजार आसपास आले. 10,000च्या आसपास. एवढ्या अडचणीतून लोक वाट काढत येतात. लाईन आले मोठे, एवढे पहिले जात नसाय जातात, आता भरपूर लोक यायला. जय भोलेनाथ. रामराम मंडळी. हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर. आज आपण सिद्धाची गुहा म्हणून एक प्रचलित आणि जुनं पुरातन ठिकाण आहे, इथं आलो आहे. आणि नेमकं ते त्याचा प्रवास कसा आहे, आपण कशा पद्धतीनं जंगलातून त्याचा प्रवास करत आलो आहे, आणि नेमकं ते गुहा जी आहे त्या गुहेचं जे ठिकाण आहे तिथं नेमकं कशा पद्धतीनं निसर्गानं आणि अगदी शंकराचं जे आज शिवरात्रीचं जे काय आज जो दिवस आहे त्यावेळी लाखो भाविक इकडं येतात, हजारोच्या संख्येने येतात आणि इथं आशीर्वाद घेऊन जातात. तर आपण हे पाहायचं आहे, पूर्णपणे काय पोहोचायचं आहे. चला तर मग. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत सिद्धाची गुहा आणि सिद्धाच्या गुहेत शिवमंदिर अशा पद्धतीनं पाहायला मिळतं. तर कोल्हापूर जिल्ह्यातील आता हे एक पर्यटनाचं स्थळ, त्याचबरोबर जागृत शिवदेव स्थान असं त्याची ओळख होत चाललेली आहे. तर अशी सिद्धाची गुहा आपल्याला आज जी शिवरात्री आहे त्या शिवरात्रीच्या निमित्तानं तिथं आज जायचं आहे. तर तिथं हजारो संख्येनं भाविक येतात, आपली मनोकामना शिवशंकराकडे मागतात आणि पूर्ण देखील ते होतं. अशा पद्धतीचं एक जागृत देवस्थान म्हणून आता याची ओळख होत चाललेली आहे. तर आज आपण या शिव मंदिर जे आहे सिद्धाची गुहा, तर इथं आपल्याला जायचं आहे. आणि जात असताना बऱ्याचशा अडचणीचे रस्ते आणि त्याचं जे काय आपण प्रवास करणार आहे या प्रवासाची मजा घ्यायची आहे. तर आता आपण घरातून बाहेर पडलो आहे. तर पाडगावपासून ठराविक अंतर पुढं आल्यानंतर आपण मौनीसागर जलाशय जो आहे त्याच्या बाजूनच काय होतं, हा रस्ता जातो. तर आडे म्हणून हे जे गाव लागलेलं आहे, आडेतळी, आडेनंतर तळी लागते, तळीवाडी. तर या गावात पुनर्वसन झालेलं आहे या गावचं. याच्या बाजूला मौनीसागर जलाशय झाल्या कारणानं आता आपण भटवाडीतून आतमध्ये जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याला आपण निघालेलो आहे. आणि हा रस्ता सगळा जंगलातून असल्या कारणानं इथून भटवाडीतून साधारणतः 3 किलोमीटरचं हे अंतर आहे सिद्धाच्या गुहेचं. आणि असा हा एकदम जंगलातून रस्ता गावकऱ्यांनी केलेला आहे. वर्षातून एकदाच इथं हा उत्सव होतो आणि अशावेळी हा रस्ता थोडासा तयार करून लोकांना सोपं होईल अशा पद्धतीनं हा मार्ग तयार केला जातो. तर आता ही जी काय सिद्धाची गुहा आहे याचं पुरातन काळापासूनच याची चर्चा चालू आहे. याच्या अगोदर गावातली लोक इथं छोटा कार्यक्रम करत असत, पण अलीकडं येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्या कारणामुळं कमीत कमी 10,000 लोक येतात. वर्षाला लाखो लोक येऊन पर्यटक आणि व्हिजिट करतात, येऊन जातात, पर्यटन म्हणून येऊन जातात, कोण शिव दर्शनासाठी येऊन जातं. तर असं हे एक गुहेतील शिवमंदिर आपल्याला पाहायचं आहे, त्याची ओढ लागलेली आहे आपल्याला पाहायची. तर आता आम्ही सहकुटुंब निघालेलो आहे. अगदी गर्द झाडी आणि थंड वातावरण अशातून प्रवास करत आपण निघालेलो आहे. पर्यटक जाऊन किंवा भाविक मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतत आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा उत्सव साजरा होतो. तर असा हा निसर्ग आणि अगदी त्या निसर्गात जे गुहेतील जे शिवमंदिर आहे, तर या शिव मंदिरासाठी येणारे भक्त कोण पायी चालत जातं, कोण सायकलीनं जातं, कोण मोटरसायकल, कोण 4 व्हीलर 4 चाकी गाड्या घेऊन जातं. अगदी वयोवृद्ध लोक देखील इथं जातात दर्शनासाठी.
इथं गावकऱ्यांनी इथं पाण्याची सोय, तिथं पाणी वगैरे काय नाही आहे, तर अशा बऱ्यापैकी गावातली लोक सोय करायचा प्रयत्न करतात. येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्या कारणानं थोडंसं गाववाल्यांच्यावर त्याचा अतिरिक्त आता भार पडत आहे. तर अशा पद्धतीनं निसर्गाच्या सानिध्यातलं हे जे काय शिवमंदिर आहे, हे शिवमंदिर अगदी मन प्रसन्न करणारं वातावरण आणि अशा ठिकाणी आपण निघालेलो आहे. अगदी गर्द झाडी आणि गर्द झाडीतून वाट काढत काढत सुरुवातीला ही पायवाट होती, त्यावेळी लोक चालतच जात होते. पण अलीकडं येणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची संख्या वाढल्या कारणानं थोडंसं वाट थोडीशी रस्त्याचं स्वरूप आलेलं आहे त्याला. आणि अगदी अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातून या मंदिरात शिवदर्शनासाठी भक्त येतात. तर अगदी शिव ही एक असा शब्द आहे किंवा शिव एक अशी शक्ती आहे की त्यात सगळं जग सामावलेलं आहे. सिद्धाची गुहा, तर गुहा या शब्दाचा अर्थ की आतमध्ये असे रस्ते आहेत त्या मंदिराच्या बाजूनं की त्यात बऱ्याचशा लोकांनी त्याच्यावर आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे. बऱ्याचशा लोकांनी त्यात आत जाऊन आतमध्ये काय आहे, ते रस्ते कुठंपर्यंत जातात, त्या गुहेच्या वाटा कुठंपर्यंत जातात हे शोधण्याचा बऱ्याचशा लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. आपण आता बऱ्यापैकी जास्त हे अंतर आपलं झालेलं आहे पूर्ण. आणि आता इथं गाड्या लावण्यासाठीचा तळ स्थानिकांनी तयार केलेला आहे. इथून आपल्याला आता आपली गाडी लावलेली आहे, इथून आपल्याला आता चालत जायला लागेल. तर आपण आता चालत चालत निघालो आहे. अगदी थोडं चढ उताराचं डोंगर भाग असल्यामुळं खूप चढ वयस्कर लोक येत आहेत बघा. तर चढ उतार आहेत, खूप चढ असल्यामुळं एनर्जी थोडीशी कमी होते, घाम येतो. स्थानिक आपले मित्र आहेत ते आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून, ही छोटी बच्चे फॅमिली आहे, म्हणजे मित्राची मुलं आहेत. तर अशा पद्धतीनं लहान मुलांच्यापासून वृद्धांच्यापर्यंत सर्व लोक या तीर्थक्षेत्रा ठिकाणी आपली हजेरी लावतात, दर्शन घेतात आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करून आपल्या घरी परततात. तर आता ही छोटीशी अशी पायवाट आपण पायवाटेनं हळूहळू पुढं निघालेलो आहे. वरून येणारी लोक आहेत, परत दर्शन घेऊन जाणारे. आणि अशा पद्धतीने ही अडचणीचा थोडासा रस्ता आहे. ही उंच दगड आहेत, मोठे मोठे शिळा आहेत तिथं दगडाच्या. आणि अशा ह्या निसर्ग संपन्न असणारं निसर्गाचं जे काय संपदा आहे, या निसर्ग संपदेत हे जे मंदिर आहे, या मंदिरात आपण शिवदर्शनासाठी निघालेलो आहे सिद्धाच्या गुहेमध्ये. तर स्थानिकला याला सिद्ध असं नाव दिलेलं आहे, सिद्धाची गुहा. तर आता अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या शिळा आहे तिथं. थोडंसं आमच्या घरातल्याने विश्रांती घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं थोडं लोक बसत विश्रांती घेत घेत पुढचा प्रवास करतात. चला आता आपण पुढच्या प्रवासाला तर आपण अगदी जवळ आलेलो आहे. तर आता इथं काय आहे की पुढं वरती पूर्ण मोठं कातळ आहे दगडाचं, आणि त्याच्यात ती गुहा आहे आणि इथून चालत जावं लागतं. तर इथं शिडी तयार केलेली आहे. या शिडीवरून महिला, वृद्ध नागरिक यांना जाण्यासाठी याचा उपयोग होतो. अलीकडेच 2 वर्षात हे तयार केलेलं आहे. आणि युवक वर्ग, तरुण वर्ग, त्याच्या बाजूला एक छोटी शिडी आहे, त्या शिडीनं वर जातात. थोडा अडचणीचा रस्ता आहे, जोखीम आहे, अगदी काळजीपूर्वक जावं लागतं. कारण का जर पाय वगैरे सटकला तर इजा होण्याची मोठी
मोठा धोका आहे. तर अशा पद्धतीनं आपण आता वर आलेलो आहे. इथं हा मौनी सागर जलाशय तुम्हाला दिसेल. इथून हा मौनी सागर जलाशयचं दर्शन होतं. अगदी पाणी दिसते बघा आपल्याला. आणि एका बाजूला खाली जो आपला जिल्ह्यावरची ही हद्द आहे सह्याद्री पर्वतरांगेची, खाली सिंधुदुर्ग लागतो जिल्हा आणि हा कोल्हापूर जिल्हा अशी याची हद्द आहे. आणि या हद्दीवरच सीमा जी आहे तिथंच ही सिद्धाची गुहा आहे. हे पूर्णपणे दगडी जांबा जो आहे त्या जांब्यापासून बनलेलं मोठं कातळ आहे. आणि अशा पद्धतीने इथं ही जी आख्यायिका आहे की इथून ह्या शिवमंदिरासाठी दूध जायचं, गाय दूध द्यायची आणि ते मंदिरात आतमध्ये गुहेत जायचं अशी आख्यायिका ऐकायला मिळते. तर अशा पद्धतीनं काय मग तुम्ही सिद्धाच्या दर्शनासाठी आलाय आलेले जे भक्त है आहेत ना? त्या भक्तांना तरी आज किती भाविक येऊन गेले असतील अंदाजे सिद्धाच्या दर्शनाला? 7-8 माहिती आज दिली. 10,000 10,000च्या आसपास अशा आले. पद्धतीने 10,000च्या आसपास. 10,000 भरपूर एवढ्या अडचणीतून लोक वाट काढत भरपूर येतात लाईन आले मोठे. थोडीशी एवढं पहिले आपल्याला जात नसायचं आता. माहिती आता दिलेली भरपूर आहे. लोक यायल्यात है ना? रस्त्याच्या अशा गाड्या. पद्धतीनं ठीक आहे, चालेल. आपण आता चला सह्याद्री डिस्कवरी ब्लॉग बरोबर कनेक्ट राहा काय ओके. आणि बघा आठवणीनं. धन्यवाद. ओके. चला तर मग आता इकडून आपण जी गुहा आहे त्या गुहेकडे आपण प्रस्थान करतोय. तर अशा पद्धतीनं अगदी मनमोहक वातावरण, कोकणातून येणारा खालून गार वारा आणि यासाठी बरीचशी लोक तळ कोकण पाहण्यासाठी बाजूला गेलेले आहेत घाटमाथ्यावर. तर अशा पद्धतीनं पर्यटक आणि जे भक्त आहेत त्या भक्तांनी आता रांग लावलेली आहे दर्शनासाठी. गावकऱ्यांनी दर्शन घेण्यासाठी जी रांग तयार केलेली आहे ती रांगेत भक्त उभा आहेत. आणि इथं गावकऱ्यांनी सरबत येणाऱ्या भक्तांना पाणी खालून आणावं लागतं. इथं पाण्याची काही सोय नाही आहे. हा जो मेन गुहेचा भाग आहे तो हा आहे. आणि अशा पद्धतीने इथं सरबताची सोय किंवा नाश्त्याची सोय गावकऱ्यांनी केलेली आहे. तर आमचे मित्र सरबताचा आनंद घेत आहेत. अशा पद्धतीनं प्रत्येकाला ओढ लागलेली आहे की केव्हा आपल्याला त्याचं दर्शन मिळेल, शिवशंकरांचं दर्शन केव्हा होईल आणि मगच आपण घरी परतणार. या उद्देश पुरस्कृत सगळे रांगेत उभा आहेत. इथं गावकऱ्यांनी उपवासाच्या जे उपवासकरी आहेत अशांच्यासाठी नाश्त्याची सोय केलेली आहे. तर शाबूची खिचडी केलेली आहे गावकऱ्यांनी. आपण पण त्याचा आस्वाद घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं आता गुहेकडं आपल्याला प्रस्थान करायचं आहे. 2-2.5 तासाचा प्रतीक्षा करून आम्हाला आता दर्शनाची वेळ आलेली आहे. तर अशा पद्धतीनं ही गुहा आतमध्ये या जांभ्या दगडाच्या आतमध्ये त्यावेळी निर्माण झालेल्या आहेत. अगदी ऐतिहासिक ठिकाण आहे. याच्या इतिहासाबद्दल थोडं आपल्याला अभ्यास करावा लागेल. अकस्मात आपल्याला शिवदर्शनासाठी जाण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर याच्या इतिहासाबद्दल आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्नशील राहू. याचा इतिहास कशा पद्धतीनं स्थानिकला आहे आणि आपल्याला तो दाखवण्याचा आम्ही अवश्य प्रयत्न करू. तर अशा पद्धतीनं लोक अगदी वाट काढत आतमध्ये शिवदर्शन आता हे घेऊन परतणारे भक्त आहेत. वयोवृद्ध लोक देखील अगदी मनोभावे इथून वाट काढत आतमध्ये शिवदर्शनासाठी महिला वर्ग वगैरे जातात. तर असं हे पुरातन मंदिर आणि या मंदिरात जी गुहा आहे या गुहेतील शिवमंदिर आपल्याला आता पाहायला मिळेल की नेमकं इथं मूर्ती आणि कशा पद्धतीनं आतला जो काय गाभारा आहे किंवा आतमध्ये जी जागा आहे तिथं कशा पद्धतीनं शिवमंदिर प्रस्थापित झालेलं आहे हे आपल्याला पाहायचं आहे.
चला तर आता आपण आतमध्ये आलेलो आहे. आमचे कुटुंबातील सगळे सदस्य पण यायला लागलेत खाली. तर अशा पद्धतीनं आपण आतमध्ये आलेलो आहे. अगदी छोटीशी वाट आणि त्या वाटेतून अगदी वाट काढत काढत खाली जावं लागतं दर्शनासाठी. आणि या सगळ्या अगदी रोमांचक अनुभवात शिवदर्शन आपल्याला होतं आणि त्यामुळे आपलं मन प्रसन्न होऊन आपण आनंदी राहतो. तर अशा पद्धतीनं शेवट आपण आता अखेर शिवदर्शनाची वेळ आलेली आहे. आणि अशा पद्धतीनं हे त्रिशूळ शिवांचे जे त्रिशूळ आहेत ते त्रिशूळ ज्यांनी कोणी नवस केलेले असतात असे नवस केलेल्या लोकांनी त्रिशूळ दिलेली आहेत. ही त्रिशूळ सगळी समोर लावलेली आहेत. आतमध्ये अंधार असल्यामुळे आपल्याला हा पूर्णपणे स्पष्ट दिसणारा व्हिडिओ आपल्याला इथं घेता आला नाही आहे. तर अशा पद्धतीनं अगदी एक छोटासा बल्ब लावलेला आहे आतमध्ये सोलरवर नागरिकांनी. आणि त्यात आतमध्ये शिवदर्शनाच्या प्रतीक्षेत आपण आहे. हे बघा छोटं आपल्याला आता थोडं क्लिअर दिसतील. आतमध्ये शिव प्रस्थापित झालेले आहेत आणि बेलाची पानं वाहिलेली आहेत भक्तांनी. आणि अशा या शिवांचं आपण अगदी मनोभावे दर्शन घेतलेलं आहे. आणि असं हे अगदी मनाला समाधान देणारं इथलं थंड वातावरण आणि आतमध्ये ज्या गुहा आहेत ह्या गुहा देखील आपल्याला थोड्याशा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. अगदी इथं गावचे गावकरी गाराणं घालतात आणि कुणाचं काय जर नवस असेल तर नवसासाठी देखील गाराणं घातलं जातं. आणि अशा पद्धतीनं ह्या पूर्णपणे आतमध्ये अंधार आणि अंधारामध्ये आतमध्ये शिव प्रस्थापित झालेले आहेत. अगदी त्यांनी विराजमान झालेले आहेत. आणि अशा आतमध्ये ह्या गुहा आहेत. आपल्याला ह्या गुहा पुढच्या वेळी पूर्णपणे दाखवण्याचा मी 100% प्रयत्न करीन. त्यासाठी आपल्याला स्वतंत्र यंत्रणा आणि स्वतंत्र साहित्यासकट सुरक्षित साहित्यांसकट आपल्याला आतमध्ये गुहेत जावं लागेल आणि त्यात आपण तो प्रयत्न नक्की करू. जर तुम्हाला गुहेबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल किंवा जर असा व्हिडिओ आपल्याला जर करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आपण तो व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू. आतमध्ये नेमकं काय आहे गुहेमध्ये. तर अशा पद्धतीनं शिवदर्शन झालेलं आहे. लोकांनी येताना भक्तांनी येताना आणलेले जे काय श्रीफळ आहेत नारळ आणि प्रसाद नारळ मंदिरात शिवांना अर्पण करून प्रसाद घेऊन आता आपण पाठीमागं घरच्या प्रवासासाठी निघालेलो आहे. आणि अजून बरेचसे भाविक प्रतीक्षेत आहेत की आपल्याला दर्शन केव्हा मिळेल. चला तर मग असाच एक नवीन इंटरेस्टिंग सह्याद्री पर्वतरांगेतील खजाना पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगशी कनेक्टेड रहा. आणि शिवरात्रीच्या सर्वांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.